चला करू घरचा अभ्यास. पहिलीचा मराठी विषयाचा आज आपला 43वा दिवस आहे. आजपासून आपण जोडाक्षर शिकायला सुरुवात करणार. जोडाक्षर म्हणजे खूप सोपी असतात. दोन अक्षर जवळ येतात आणि ते एकत्र येतात. एकत्र आले की आपण त्यांना एकत्र वाचायचं आणि एकत्र लिहायचं. झालं. किती सोपं आहे. तर आज जोडाक्षर शिकायचे तर आपल्याला आज फक्त आपण य ला जोडून येणारी जोडाक्षर शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? फक्त य अक्षरा जोडून येणारी जोडाक्षर. चला तर पटकन पेन घ्या, पट्टी घ्या, पेन्सिल, 2 रेघी वही घेऊन आपल्या घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. पण त्याच्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि हाईप करायचं. किती सोपं आहे. मुलांनो, जेव्हा आपण एखादं जोडाक्षर तयार करतो तेव्हा याचा अर्थ काय झाला की त्या दोन्ही अक्षरांचा आपल्याला उच्चार एकदाच करायचे. आता आपण एक खेळ खेळणार आहोत. खूप मजेशीर खेळ आहे. माझ्या वर्गातल्या मुलांना तर खूप मजा येते. आता हे द अक्षर आहे, बरोबर आहे का? आणि हे या आहे. आता ह्या दोघांना आपल्याला जोडाक्षर तयार करायचं. हे अक्षर ह्याला जोडायचे. आलं आलं, जवळ आलं, आलं 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 आलं. आता काय तयार झालं? मोठा श्वास घ्या आणि म्हणा. एकदाच द आणि याला तोंडाच्या बाहेर फेकायचे आपल्याला. द आणि याला तोंडाच्या बाहेर एकदाच फेका. द्या द्या द्या. द आणि याला आपला एकदाच उच्चार करायचे. मग एकदाच ह्या तिघांना एकदाच बाहेर फेकायचं. कुणाकुणाला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचं. द, य आणि आ. द्या 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 द्या. किती सोपं आहे. जोडाक्षर वाचणं किती सोपं आहे. फक्त काय करायचं, ह्या दोन्ही अक्षरांना, तिन्ही अक्षरांना काय करायचं, आपल्याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचे. द्या. आता हे आहे आपलं प अक्षर. अर्ध प आहे बरं का, हे पूर्ण प नाहीये. जेव्हा अक्षर जोडलं जातं तेव्हा इथली उभी दांडी नाहीये. हे आहे प आणि हे आहे या. प आणि याला आपल्याला जोडायचे. मोठा श्वास घ्या आणि प आणि याला आपल्याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचे. प्या 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 प्या. आली का मजा? आता हे आहे अर्ध झ आणि हे आहे या. आता ह्या दोघांना आपल्याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचे. झा झा झा. झ आणि याला एकदाच मी तोंडाच्या बाहेर फेकायले बघा. तुम्ही सुद्धा तसंच करा बरं. मजा आली का बघा. झा झा झा. जोडाक्षर येतं ते एकत्र येतं तेव्हा आपल्याला त्यांचा उच्चार हा सोबत करायचा असतो. लिहायचं आपण नंतर शिकू लिहायचं कसं, पण त्यांचा उच्चार कसा करायचा आहे, एकत्र करायचे. झा. हे एकत्र आले म्हणजे यांचा आवाज एकदाच काढावा लागेल आपल्याला ना. झा झा झा. आता हे आहे थ अक्षर आणि हे आहे या. थ या. हे आहे थ आणि अर्ध थ आणि हे या. चला आता मोठा श्वास घ्या आणि हे दोघ जण एकत्र आले की जोराने ह्या दोघांना एक तोंडाच्या बाहेर एकदाच फेका. थ्या 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 थ्या. किती सोपं आहे जोडाक्षर वाचायचं. थ आणि याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचं. थ्या थ्या. हे आहे आपलं ढ अक्षर आणि हे आहे या. हे आहे ढ आणि हे आहे या. आता ढ आणि याला आपल्याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचे. कधी फेकायचे? जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा. ढ्या 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 ढ्या. आहे ना मज्जा? एकत्र फेकायचं म्हणजे काय, त्यांचा उच्चार हा एकत्र करायचा. एका आवाजामध्ये ढ या आ ह्या तिघांचा उच्चार एकत्र करायचा आहे. ढ्या ढ्या ढ्या. हे आहे अर्ध त आणि हे आहे या. त या त या. आता आपल्याला एकत्र उच्चार केलं की कसा उच्चार होते बघा. असं हे त आणि हे या. आता हे ना एकत्र केलं की उच्चार कसा होते बघा. त आणि याला एकदाच तोंडाच्या बाहेर फेकायचं. त्या 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 त्या. तर हे आहे ड आणि हे आहे या. ड आणि या ह्या दोघांचा उच्चार आपल्याला एकत्र करायचे. द्या 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 द्या. आता हे आहे अर्ध श आणि हे आहे या.
आता ह्यांचा आपल्याला काय करायचंय, एकदाच उच्चार करायचंय. म्हणजे ह्या दोघांना तिघांना एकदाच आपल्याला तोंडाच्या बाहेर फेकायचे. श, य आणि आ. श, य आणि हा काना आहे ना, काना म्हणजे आ. आता ह्या तिघांना मी एकदाच तोंडाच्या बाहेर फेकू का? श, 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 श. हे आहे ख आणि हे आहे या. आता ह्या दोघांना सोबत वाचलं. ख्या, ख्या. ह्या दोघांना तोंडाच्या बाहेर एकदाच फेकायचं. ख्या, ख्या, ख्या. हे आहे क्ष आणि हे आहे या. अर्ध क्ष हे, अर्ध क्ष. अर्ध क्ष याला जोडलं. क्ष, क्ष, क्ष. अर्ध ज याला जोडलं. ज्या, ज्या, ज्या. हे अर्धच याला जोडलं. काय आवाज येईल रे? कसा आवाज येईल? च्या, 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 च्या. हे अर्ध न याला जोडलं. कसा आवाज येईल रे? न्या, 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 न्या. आता हे अर्ध फ याला जोडलं. फ्या, 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 फ्या. आता हे अर्ध ट याला जोडलं. त्या, 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 त्या. तर हे अर्ध श याला जोडायचं आपल्याला. अर्ध श कुणाला जोडायचं? याला. श, 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 श. श आणि या एकदाच तोंडाच्या बाहेर फेका बर. श, श. हे ह याला जोडायचं आपल्याला. आता ह्यांना आपण एकत्र आणू. ह्या, 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 ह्या. आता हे अर्ध ब याला जोडायचे. ब्या, एकदाच तोंडाच्या बाहेर फेका. ब्या, 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 ब्या. हे म याला जोडायचे आपल्याला. अर्ध म याला जोडायचे. म्या, 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 म्या. आता हे अर्ध भ याला जोडायचे. भ्या, भ्या, भ्या. तर मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे. मी शब्द एक दोनदा लिहिणार आहे, तुम्ही फक्त एकदाच लिहायचा. तुम्ही कितीदा लिहायचा? फक्त एकदाच. चला आता माझ्यासोबत वाचत लिहा. मी खूप खूप हळू लिहिणार आहे तुमच्यासाठी, खूप हळू लिहिणार आहे. संख्या. आता बघा, मी ख याला जोडायले म्हणून उभी दांडी घेतली नाही मी. संख्या कसं लिहायले बघा, मी असं लिहा माझ्यासारखं. संख्या. राज्य वाचत लिहा. राज्य. तुम्ही फक्त एकदा लिहा, एकदाच तुम्हाला राज्य लिहायचंय. वाचत लिहा. तुझ्या, झ याला जोडलं. झ्या. तुझ्या तुझ्या पाण्यात, पाण्यात, पाण्यात काठ्या, काठ्या त्याला, त्याला कल्याण, कल्याण
धन्य, धन्य, त्यांनी, त्यांनी, जयत, जय्यत, जयत, जय्यत, तुमच्या, 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 कल्याण, दुसऱ्या, दुसऱ्या. तर हे र बघा कसं आडवं, साधी आडवी रेषे. दुसऱ्या, हे काय आहे? र. काय आहे? र. र याला जोडलं ऱ्या. दुसऱ्या, शून्य, शून्य. दुसऱ्या दोनदा आले बघा इथं. दुसऱ्या, 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 दुसऱ्या. धान्य, धान्य, भाऊ. त्याच्यामध्ये कोणतंच जोडाक्षर नाहीये, साधा शब्द आहे हा. भाऊ, क्षम्य, म याला जोडले. क्षम्य, क्षम्य. शिष्य, शिष्य. कास्य, कास्य. मनुष्य, मनुष्य. कृत्या, कृत्या. रहस्य, रहस्य. ठोंब्या, ठोंब्या. डाव्या, डाव्या. पक्ष्यांना, पक्ष्यांना. धनुष्य, धनुष्य. व्याज, व्याज. टोप्या, टोप्या. सौम्य, सौम्य. साध्य,
साध्य, भाष्य, भाष्य, घड्याळ, घड्याळ, ज्ञानोबा, ज्ञानोबा, आमच्या, आमच्या, तब्येत, तब्येत, संन्यासी, संन्यासी, आरत्या, आरत्या, वाऱ्याने, वाऱ्याने, विझल्या, विझल्या, सावल्या, सावल्या, फावल्या, इथं चुकले बरं का, इथं फ ला काना पाहिजे होता, फावल्या, इतक्या, इतक्या, संध्याकाळ, 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 डोक्यावर, 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 पंख्यावर, 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 टांग्यावर, 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 मुकाट्याने, 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 घोड्यावर, 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 ओट्यावर, 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 पाण्यावर,
वर पाण्यावर 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 माथ्यावर 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 धोब्याकडे 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 चिमुकल्या चिमुकल्या व्यवसाय व्यवसाय गतायुष्य गतायुष्य अखत्यार 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 अत्यानंद 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 कोट्यावधी 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 झुंडीच्या 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 टकल्या टकल्या हृदयात हृदयात तपस्या तपस्या झालं.